प्रिय विद्यार्थियों, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण मराठी पत्र लिहिणे पाहणार आहोत। पत्र क्रमांक 3 असे शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, सोबत बेल आयकॉनचे बटन प्रेस करा। इतर विषयांचे शैक्षणिक व्हिडिओज आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन आपण पाहू शकता। चला मुलांनो, मग पाहूया पत्रलेखन। चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये इतर पत्र व मराठी निबंध अपलोड केलेले आहेत। प्रश्न असा आहे, दिवाळीच्या सुट्टीत तुमच्या शाळेची सहल जवाहर जवळील आदिवासींच्या पाड्यावर जात आहे। त्या सहलीत सहभागी होण्याची अनुमती मिळण्यासाठी वडिलांना पत्र पाठवा। आता इथं आपल्याला ॲड्रेस टाकायचा आहे, नाव, ॲड्रेस आणि दिनांक। ज्या दिवशी आपण पत्र लिहिणार आहोत ती दिनांक इथे आपल्याला टाकायची आहे। आता पहा, इथे काय नाव आणि ॲड्रेस आहे। नंदकिशोर राजन दादरकर, विद्यार्थी वसतिगृह, खोली क्रमांक 201, विद्यानिकेतन, वेनसेट रस्ता, माटुंगा, मुंबई 400019। दिनांक 30 सप्टेंबर 2009। प्रिय बाबा, नमस्कार। तुमचे पत्र मिळाले, मी खुशाल आहे। माझा अभ्यासही ठीक आहे। 5 ऑक्टोबरपासून माझी 6माही परीक्षा सुरू होत आहे। माझी अभ्यासाची पूर्ण तयारी आहे। 13 ऑक्टोबरला परीक्षा संपेल। मुलांनो, इथे विद्यार्थी आपल्या वडिलांना पत्र लिहित आहे आणि सहलीला जायची परवानगी घेत आहे। सर्वात प्रथम तो आपल्या अभ्यासाबद्दल लिहिते, त्याच्यानंतर त्याची परीक्षा, आणि आता आपण पाहूया की तो पुढे काय लिहित आहे। 14 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबरपर्यंत आमच्या वर्गाची सहल जवाहर जवळील आदिवासी पाड्यावर जात आहे। आदिवासी लोकांच्या जीवनाची ओळख व्हावी हा हेतू या सहलीमागे आहे। शिक्षकांना अभ्यासाचा एक भाग म्हणून मुद्दाम ही आयोजित केली आहे। ही सहल शिक्षकांनी अभ्यासाचा एक भाग म्हणून मुद्दाम ही सहल आयोजित केली आहे। तुमची सहमती असलेले पत्र मिळाले तरच मला सहभागी होता येईल। तेव्हा कृपया लवकरात लवकर तुमचे सहमतीपत्र पाठवा। आईला माझा नमस्कार, तुमचा नंदू। तर मुलांनो, असे शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन प्रेस करा। इतर विषयांचे शैक्षणिक व्हिडिओज 1ली ते 10वीपर्यंत आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये आहेत, तिथे जाऊन आपण पाहू शकता आणि इतर विद्यार्थ्यांनाही त्याचे लिंक आपण शेअर करा। चला मुलांनो, हे पत्र आता आपल्याला लिहून करायचे आहेत। आपण लिहिल्यानंतर हे सेंड करा।